नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकांतर कर्मचारी संघटना व अनुदान प्राप्त कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील ज्ञान विकास शिक्षण संस्थेच्या सभागृहात राज्यव्यापी सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी 26,000 शिक्षकांचे आशास्थान प्रदीप महल्ले सर व कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, वकील पी.सी. पाटील, अंशतः अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विजय शिरोडकर, राज्याचे संपर्क प्रमुख भास्कर देशमुख, संजय वाळे सर, ठाणे जिल्हा अध्यक्ष राजू लहासे सर, कार्याध्यक्ष योगेश निकम सर, अनिल बडेकर सर, राज्य समन्वयक गोविंद गोडसे सर, राज्याचे उपाध्यक्ष संपत कदम, मुंबई विभाग प्रमुख नाना राजगे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काकासाहेब कोल्हे सर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित असणारे शिक्षकांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व प्रदीप महल्ले सर यांनी मार्गदर्शन केले। सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे प्रदीपजी महल्ले सर यांचा अद्य सत्कार करावा। मी महल्ले सरांना विनंती करतो की संघटनेच्या वतीने जो आपला सत्कार ठेवलेला आहे तो सत्कार आपण स्वीकारावा ही त्यांना विनंती करतो। एकच मिशन कोण मंद देणार नाही, कोण मंद देणार नाही। महल्ले सरांचा महल्ले सरांचा महल्ले सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्याचबरोबर माईची शाल आणि त्याचबरोबर तेजस्वी असं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करावं। सर, आज राज्यव्यापी या ठिकाणी एक शिक्षकांची एक सभा झाली आणि विशेष करून 2005 पूर्वीचे शिक्षकांना अद्यापर्यंत या ठिकाणी पेन्शन मिळेल आपण वारंवार प्रयत्न करतात, काय सांगाल? महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षक जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त होते आणि नंतर 100% वाढवण्यात आले, त्यांची आज राज्याच्या संघटनेची या ठिकाणी सभा होती। ह्या सभेचा जो आमचा जो प्रश्न आहे तो सातत्याने मी शिक्षक आमदार नसल्यापासून आझाद मैदानावर एक साधा शिक्षक त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने करत होतो। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या आमच्या शिक्षकांना न्याय मिळावा याकरता आम्ही सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। सुप्रीम कोर्टामध्ये जरी केस सुरू असली तरी राज्य शासनाकडनं पॉझिटिव्ह काहीतरी निकाल मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करतोय। अनेक बैठका शासनाच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता सुद्धा मी बैठक लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिवशी अचानक आचारसंहितेची प्रेस कॉन्फरन्स लागली म्हणून आमची लागलेली बैठक रद्द झाली। पण आता ती पुन्हा बैठक लागेल। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक असेल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही निश्चितपणे कन्व्हिन्स करू, अजितदादा पवारांना कन्व्हिन्स करू की हे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आमचे 26,000 शिक्षक आहेत, त्यांना आपण पेन्शन लागू करण्यासाठी काहीतरी धोरण घ्या। रिटायर्ड झालेले आणि मृत कर्मचाऱ्यांना संदर्भात शासनाने पॉझिटिव्ह
गोष्ट लक्षात घेऊन त्यांना जुनी पेन्शन दिली, पण सेवानिवृत्त झाले आमचे शिक्षक बांधव राज्यातले, त्यांच्यावर लवकर निर्णय झाला पाहिजे आणि सगळ्यांनाच पेन्शन लागू झाली पाहिजे, याकरता माझे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठी आता हा शेवटचा टप्पा असं मला वाटतं आणि ते आम्ही निश्चितपणे हा टप्पा या ठिकाणी सोडू असं मला वाटतंय स्वतःला. मल्ले सर या ठिकाणी आले, सर्व कोर कमिटी या ठिकाणी आले, सर्वजण विचारविनिमय करून राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना सोबत घेऊन आम्ही राज्य शासनाकडे भांडून, राज्य शासन युतीचं सरकार आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं, आत्मविश्वास आहे की युती शासन 100% या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना न्याय देईल. सर, विद्यार्थ्यांना घडवणारे हे शिक्षक असतात. आता आपण म्हणतो की देश जर घडवायचा असेल तर ते विद्यार्थ्यांपासून घडतो. आज तुम्ही विद्यार्थ्यांना घडवलं, परंतु 2005 पूर्वीचे जे शिक्षक जे होते त्यांचं आज पेन्शनपासून ते वंचित आहे. यासाठी सरकारकडे भांडण करावं लागतं ही दुर्दैव बाब आहे. आज तुम्ही न्यायालयात सुद्धा गेला, सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रश्न घेऊन गेलेला आहात. आज या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे कोकण विभागाचे आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. काय सांगाल की हा प्रश्न कसा सुटेल आणि किती वेळ लागेल या गोष्टीला? निश्चितच प्रश्न जर सुटायचा झाला तर त्याकरता राज्य शासनाची इच्छाशक्ती गरजेची आहे आणि गेल्या 13 वर्षापासून आम्ही लोक अनुभवतोय ती इच्छाशक्ती राज्य शासनाची नाही आहे. शोकांतिका या गोष्टीची आहे की शिक्षणासारखे पवित्र ध्यान करत असताना आम्हाला येणाऱ्या हक्काकरता किंवा ज्या नियम निकषाच्या आधारे मिळणाऱ्या बाबी करता न्यायालयापर्यंत पोहोचावं लागतं, ही शोकांतिका. आता काय वाटतं तुम्हाला? सरकार महायुतीचं सरकार आहे, यापूर्वीचे पण सरकार आहे, प्रत्येक जण आश्वासन देतात, हा अन्याय वाटत नाही तुम्हाला? नाही, आता पूर्वीचं नंतरचं सरकार हे म्हणण्याचं कारण नाही, कारण का सर्व पक्ष पार्टी एकत्र चाललेली आहे, त्याच्यामुळे सर्वच एकत्र आहे. म्हणजे काँग्रेस वेगळं आणि राष्ट्रवादी वेगळी आणि सेना वेगळी, बीजेपी वेगळी असं काही राहिलेलं नाही. हे सर्व मिळूनच सरकार बसलं आहे आणि सर्व सरकारमध्ये असणाऱ्या राज्यकर्त्यांनी आम्हाला गेल्या 13 वर्षापासून फक्त आश्वासनं दिलेली आहे. सत्तेत नसताना तुमचा प्रश्न योग्य आहे, तुमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगत असताना त्या लोकांना आम्ही निवडून द्यायचं, त्यांनी सत्तेत यायचं आणि त्यांनी आमच्या प्रश्नाला बगल द्यायचं. पण आता जे शिक्षक मतदारसंघामध्ये स्वतः ते शिक्षक आहेत, देवेंद्र आपलं हे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, त्यांच्याबद्दल तुमची भूमिका काय वाटतं तुम्हाला? नाही, यांच्या बाबतीमध्ये खरंच त्यांनी प्रामाणिकपणे आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते खरोखरच प्रामाणिकतेने केलं. एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी पोटतिडकीने ते प्रश्न शासन स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना त्याला यश मिळालं नाही, याकरता ते जबाबदार नाहीये. प्रामाणिक प्रयत्न करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तो त्यांनी केलेला आहे. आता जर बघितलं आतापर्यंत 2-3 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा विश्वास आज उडत चालला असं दिसून येतं. बघता तुम्ही, तुमचाच प्रश्न नाहीये तर अन्य राजकीय दृष्ट्या सुद्धा बघायला गेलं तर लोक आता न्यायालयाकडे सुद्धा बघताना 10 वेळा विचार करतात. हा तुमचा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आहे, काय या संदर्भात तुम्हाला वाटतं? नाही, या बाबतीत स्वाभाविक आहे, लोकांना तसं वाटणार आहे. सर्वोच्च न्यायालयात म्हणजे न्याय व्यवस्थेत लोकांचा विश्वास उडला हे असं जे म्हणतोय किंवा लोकांची जी धारणा झाली आहे की नाही बाबा न्यायालयाची स्थिती काही बरोबर नाही आहे, आपल्या बाबतीत तेच घडेल असं जरी वाटत असेल तरी पण ती बाब कर्मचाऱ्यांसोबत घडणारी नाही. मान्य आहे आम्हाला की बाबा शिवसेना ही ठाकरेंची होती, न्यायालयाने ती शिंदे साहेबांकडे दिली, राष्ट्रवादी पवारांची होती ती अजित पवारांकडे दिली. ह्या सर्व गोष्टी अनुभवल्यानंतर आम्हाला काही लोकांना वाटणारच ना, परंतु पक्षीय बायोलॉजी जे आहे ते फ्लेक्झिबल आहे, बदलणारे आहे आणि त्यामुळे ते शक्य झालं. आमचा जो बायोलॉजी आहे, आम्ही ज्या कायद्याच्या अधीन काम करतो, MBBS ऍक्टच्या अधीन काम करतो, तो कॉन्क्रीट आहे. शासनाने तो सुद्धा एकदा त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला नाही याच्यातला भाग नाही ना. 10 जुलै 2020ला एक अधिसूचना जारी करून त्यांनी अनुदानित शाळेची डेफिनेशन बदलण्याचा प्रयत्न केला का ज्याचं कायद्यात रूपांतर करता यावं याकरता अधिसूचना जारी केली. परंतु आम्ही सर्व लोकांनी त्या गोष्टीचा विरोध केला. ते विरोध करत असताना हे लोक आमच्या सोबत होते, जे काही आमचे प्रतिनिधी होते, म्हात्रे सर होते, आजगावकर सर होते, हे सर्व लोक आमच्या सोबत होते. या सर्व लोकांच्या सहकार्याने आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. 11 डिसेंबर 2020ला ती अधिसूचना रद्द झाली. आज आम्ही ज्या नियम निकषाच्या अधीन नियुक्त आहोत तो नियम निकष आजही कायम आहे आणि ते कॉन्क्रीट आहे. त्याच्यामुळे न्यायालयावरती किंवा न्यायदानावर शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.